नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, थिंक लाईक गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. आपण ग्रॅव्हिटेशन चॅप्टरचे टोटल 3 लेक्चर कंप्लीट केलेले आहेत. तसेच काल टेस्ट सिरीजसुद्धा अरेंज केलेली होती. तर टेस्ट सिरीजचा रिझल्ट आलेला आहे. सगळ्यांनी टेलिग्राम चॅनलवर पाहून घ्या की टेस्ट सिरीजचा रिझल्ट काय आहे. त्याच्यात आपण वेगवेगळे प्रकारचे प्रश्न विचारले होते आणि मीडियम मॉडरेट लेवलचा पेपर होता. तर त्या पेपरामध्ये भरपूर विद्यार्थी आहेत ज्यांना 32 मार्क्स आलेले आहेत. परंतु भरपूर विद्यार्थी असे आहेत की ज्यांचे मार्क्स हे अत्यंत कमी आहेत. तर आपल्याला त्या गोष्टींवर वर्क करावं लागेल. तर आपण पाहूया आजच्या लेक्चरमध्ये की कोणकोणत्या पद्धतीचे प्रश्न आपण विचारलेले होते आणि अजून एक्स्ट्रा प्रश्न आपल्या गुरुत्वाकर्षणमधून काय निघतील. इयत्ता 10वीच्या बुकमधूनच आपण हे घेतलेले आहेत आणि आपण आरोग्यसेवक तांत्रिकचा अभ्यास जेव्हा करत असतो तेव्हा गुरुत्वाकर्षणमध्ये जे प्रश्न येतात तर ते याच पद्धतीने प्रश्न विचारले जातील. तर पाहूया की आपला पहिला प्रश्न काय आहे. केप्लरचा दुसरा सिद्धांत कोणत्या नावाने ओळखला जातो, हा एक प्रश्न विचारलेला होता. तर त्याचा आन्सर होतं क्षेत्रफळाचा सिद्धांत. ठीक आहे. केप्लरच्या सेकंड लॉमध्ये स्वीप्स एरिया स्वीप करण्याचा जो लॉ होता तो केप्लरचा लॉ होता. केप्लरचे टोटल 3 लॉ होते. पहिल्या लॉमध्ये तो कोणत्या मार्गाने फिरतो, दुसऱ्या लॉमध्ये एरिया कसा स्वीप करतो आणि तिसरा लॉ एक मॅथमॅटिकल फॉर्म्युलेशन होतं. तर मी पहिल्या लेक्चरमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की केप्लरचे जे 3 लॉ आहेत ते किती महत्त्वाचे ठरतात. तर दुसरा प्रश्न पाहूया. वैश्विक गुरुत्व स्थिरांकाचे मूल्य SI एकक प्रणालीत किती असते. तर वैश्विक गुरुत्व स्थिरांक ज्याला आपण जीने डिनोट करायचो, तर जीची जी व्हॅल्यू आहे ती कशावर जीची जी व्हॅल्यू होती ती आपल्याला न्यूटन्स लॉने भेटलेली होती आणि तिची जी व्हॅल्यू होती ती 6.673 × 10⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर kg² होतं. ओके. नंतर लिगोचे विस्तारित रूप काय आहे. मी तुम्हाला एका लेक्चरमध्ये ह्या लिगो लॅबोरेटरीबद्दल सांगितलं होतं. तर लिगोचं जे विस्तारित रूप आहे ते आहे लेझर इंटरफेरोमेट्रिक ग्रॅव्हिटेशनल वेव्ह ऑब्झर्वेटरी. तर हे त्याचं विस्तारित रूप आहे. तर ते कशासाठी, लिगो लॅबोरेटरी जी आहे ती कशासाठी यूज केली जाते, तर आकाशगंगेमध्ये ज्या ग्रॅव्हिटेशनल वेव्ज फॉर्म होतात त्या ग्रॅव्हिटेशनल वेव्जला कॅप्चर करण्यासाठी लिगो लॅबोरेटरी आहे. ओके. त्याचा मी फोटोसुद्धा तुम्हाला लेक्चरमध्ये दाखवला होता. नंतर चौथा जो प्रश्न होता, खालील विधाने लक्षात घ्या, चुकीचे विधान निवडा. हा प्रश्न टेस्ट सिरीजमध्ये होता. तो भरपूर विद्यार्थ्यांनी रॉंग केलेला होता. तो याचा आन्सर राईट आलेलं नव्हतं. तर पाहूया की आपला जो ध्रुवावर जीचे मूल्य सर्वाधिक असते हे स्टेटमेंट पाहूया. या स्टेटमेंटमध्ये मी तुम्हाला जीच्या व्हेरिएशनबद्दल बोललो होते की पृथ्वीचा आकार अशा पद्धतीने आहे. तर हा तुमचा पोल होता, जो ध्रुव होता तो वरती होता आणि इकडच्या साईडला विषुववृत्त होता. ठीक आहे. आणि जीची व्हॅल्यू जी होती ती डिपेंड होती रेडियसवर. रेडियस जितकी कमी तितकी जीची व्हॅल्यू जास्त असायची. तर ध्रुवावर जीची व्हॅल्यू हा जो आहे, हे जी रेडियस आहे ती कमी होती, त्याच्यामुळे जीची व्हॅल्यू ध्रुवावर सर्वात जास्त होती. म्हणजे हे स्टेटमेंट बरोबर आहे. नंतर मी बोललो होतो की विषुववृत्तावर जी रेडियस आहे ती वाढलेली असते, कारण की पृथ्वी ही विषुववृत्तावर अशी फुगलेली असते आणि पोलावर अशी चपटी झालेली असते. तर विषुववृत्तावर जीचे मूल्य कमी होत असते. तर हे सुद्धा राईट होतं. ओके. उंचीवर जाताना जीचे मूल्य कमी होत जाते. मी बोललोच होतो की जी इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू R². तर उंचीवर जेव्हा जातं तेव्हा जीचे मूल्य हे कमी होत जाते. हाईट वाढल्यानंतर तुमचं डिस्टन्स वाढतं आणि डिस्टन्स वाढल्यानंतर जीचं व्हॅल्यूसुद्धा कमी होत जात होती. हे सुद्धा राईट होतं. खोलीत जाताना जीचे मूल्य वाढत जाते. तर हे जे आहे ते रॉंग आहे, कारण की मी तुम्हाला ते लेक्चरमध्ये सुद्धा एक्सप्लेन केलं होतं की जेव्हा आपण डेप्थवर जातो, जरी रेडियस कमी होत राहिली तरी माससुद्धा हे कमी होतं आणि मास कमी झालं म्हणजे वस्तुमान कमी झालं तर जीचं मूल्यसुद्धा कमी होतं. पृष्ठभागावर सर्वात जास्त असतं, वरती गेल्यावर कमी होतं. ओके. हाईटवर गेल्यावर कमी होतं आणि खोलीत गेल्यावर सुद्धा कमी होतं. हे तुम्ही लक्षात राहू द्या. हा एक फॉर्म्युला आहे. तर चौथ्याचं उत्तर होतं डी. हा प्रश्न भरपूर लोकांनी चुकवलेला होता. नंतर पाचवा जो प्रश्न आहे, केप्लर पहिल्या नियमानुसार सूर्याचे स्थान कोठे आहे. केप्लरचा पहिला जो रूल आहे त्याच्यानुसार सूर्याचे स्थान कोठे आहे. तर केप्लरने सांगितलं होतं की जे ग्रह असतात, प्लॅनेट असतात, ते एक लंबवर्तुळाकार कक्षेमध्ये फिरतात. त्याला इंग्लिशमध्ये आपण इलिप्स म्हणत होतो. ओके. इलिप्सला दोन काय असायचे, 2 नाभी असायच्या. त्याला F1 आणि आपण F2 ने डिनोट करत होतो. लेक्चरमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे.
तर कोणत्या तरी एका नाभीवर सूर्याचे स्थान आहे असं केपलर बोललेला होता त्याच्या पहिल्या लॉनुसार. तर लंबवर्तुळाच्या नाभीवर हे आन्सर होतं त्याचं. 6वा जो प्रश्न होता, जर पृथ्वीचे वस्तुमान मास हे दुप्पट केले तर जीच्या किमतीमध्ये होणारे बदल सांगा. ओके, तर पृथ्वीचे वस्तुमान जी इज इक्वल टू GM अपॉन R² असा एक फॉर्म्युला होता जो आपल्या जीच्या मी लेक्चर सेकंडमध्ये तुम्हाला सांगितलं होतं. जी जे होतं ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, गुरुत्वाकर्षणामुळे जे त्वरण होत होते ते जी होते आणि त्याचा एक फॉर्म्युला होता. जर तुम्ही मास इथं यम जो होता तो पृथ्वीचं मास होतं, आर जो होता ती पृथ्वीची रेडियस होती. तर यम पृथ्वीचं मास जर आपण दुप्पट केलं, 2 पट केलं तर जीची व्हॅल्यूसुद्धा दुप्पटने वाढेल. दोघी साईडला 2 ने मल्टिप्लाय करावं लागेल तर जीची व्हॅल्यूसुद्धा किती पटीने वाढेल? 2 पटीने वाढते. तर याचा आन्सर होतं जी दुप्पट होईल. नंतर पुढचा प्रश्न होता, दळणवळण उपग्रहाची कक्षा पृथ्वीपासून किती अंतरावर आहे? भरपूर एक्झाममध्ये हे प्रश्न विचारले जातात आणि जनरली हा प्रश्न कोणाचा चुकलेला नाही आहे. तर दळणवळण उपग्रहाची जी कक्षा आहे पृथ्वीपासून 35,700 किलोमीटरवर आहे. हा जो आहे तो आपल्या जीची मी तुम्हाला PDF सेकंड टाकलेली होती, त्याच्यात एक टेबल दिलेला होता, त्याच्यामध्ये तुम्हाला हे मार्किंग करून दिलेलं होतं की हे मेन आहे इथं 35,700 किलोमीटर. नंतर 8वा जो प्रश्न होता, गुरुत्वीय त्वरण हे खालीलपैकी कशावर अवलंबून नसते? गुरुत्वीय त्वरण हे खालीलपैकी कशावर अवलंबून नसते? परत एकदा फॉर्म्युला पाहूया. जी इज इक्वल टू GM अपॉन R². यम हे पृथ्वीचं मास आहे, मास म्हणजे पृथ्वीचं वस्तुमान आहे. नंतर आर ही पृथ्वीची त्रिज्या आहे. काय आहे? आर ही पृथ्वीची त्रिज्या आहे. ओके, आर जी आहे पृथ्वीची त्रिज्या आहे. म्हणजे याच्यामध्ये गुरुत्वीय त्वरण याच्यावर अवलंबून आहे, पृथ्वीच्या त्रिज्येवर अवलंबून आहे. वस्तूचे वस्तुमानावर जीची व्हॅल्यू अवलंबून नसते. याच्यासाठी वस्तूचे वस्तुमान याच्यासाठी आपण एक प्रयोग केलेला होता, ज्या प्रयोगामध्ये एका बंद खोलीमध्ये आपण दगड असा एक टांगलेला होता आणि एक पंख टांगलेला होता आणि दोघं वस्तू एका सोबत पडत होते जेव्हा हे निर्वात होतं. तर वस्तूचे वस्तुमानावर जीची व्हॅल्यू ही अवलंबून नसते. हे मी तुम्हाला एक्सप्लेन केलेलं होतं. तर याचा आन्सर होतं C. 9वा जो प्रश्न होता, जर 2 वस्तूमधील अंतर हे तिप्पट केले तर गुरुत्वाकर्षण बल यावर काय परिणाम होईल? आता गुरुत्वाकर्षण बलचा जो फॉर्म्युला होता F इज इक्वल टू GM1m2 अपॉन R². हा एक फॉर्म्युला होता जो आपण लेक्चर नंबर सेकंडमध्ये पाहिलं होतं, जेव्हा न्यूटनचा लॉ आपण आणलेला होता. जर 2 वस्तूंमधले अंतर जर आपण म्हणजे हा जो त्यांच्यामधला डिस्टन्स होता, हा छोटा r पाहिजे, त्यांच्यामधलं जे डिस्टन्स होतं ते जर तिप्पट केलं, हा तिप्पट आहे आणि त्याचा काय होईल? स्क्वेअर होईल. स्क्वेअर झाल्यानंतर खाली 9 राहील. ओके, ते 9 राहील आणि इकडं 1/9 असेल तर इकडं सुद्धा 1/9 होऊन जाईल आणि जो फोर्स आहे त्याचं काय होईल? 9 पटने तो कमी होईल. तर याचा आन्सर होता D. आपण लेक्चरमध्ये सांगितलं होतं, सेकंड लेक्चरमध्ये आपण एक्झाम्पल घेतलं होतं की अंतर जर दुप्पट केलं तर बल 1/4 होतं. तर इथं मी फक्त 3 ॲड केलेलं. जर तिप्पट केलं तर तुमचं जे बल आहे ते 1/9 होऊन जाईल. याच्यातून एक कॉमन सेन्सची कन्सेप्ट होती, काही लोकांनी 9 पट होईल हे उत्तर दिलेलं होतं. तर अंतर जर वाढवत आहात, अंतर हा इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे, तर जर तुम्ही अंतर वाढवत आहात तर जे बल आहे ते कमी होईल, तर 9 पट जास्त तर होणार नाही. तर याचा आन्सर होता 9 पटने कमी होईल. सिंपल प्रश्न होता. जर 2 वस्तूपैकी एका वस्तूचे वस्तुमान मास हे तिप्पट केले तर गुरुत्वाकर्षण बलावर काय परिणाम होईल? आता मी काय करतोय, परत गुरुत्वाकर्षणचा बल आहे तो आपण F(m1 m2 अपॉन R², छोटा R², हे आपला फॉर्म्युला आहे. याच्यामध्ये मास तुम्ही तिप्पट करत आहात तर फोर्ससुद्धा काय होईल? तिप्पट होईल. सिंपल प्रश्न होता, कोणी चुकवला नव्हता हा. कोणत्या नियमाने ग्रहांचा सूर्याभोवती फिरण्याचा मार्ग सांगितला आहे? तर तो केपलरचा पहिला नियम होता, ज्याच्यात सांगितलं होतं की कशा पद्धतीने ग्रह हे जे असतात ते सूर्याभोवती फेऱ्या मारत असतात. तर तो केपलरचा फर्स्ट लॉ होता.
मुक्त पतन फ्री फॉलमध्ये कोणते बल लागत असते? आता हा प्रश्न भरपूर लोकांनी चुकवलेला आहे. ऑप्शन पाहून घेऊया. फक्त गुरुत्वीय बल, ओके, गुरुत्वीय बल आणि प्लावक बल, गुरुत्वीय बल, प्लावक बल आणि घर्षण बल, गुरुत्वीय बल आणि बाह्य बल, असे जे ऑप्शन दिलेले होते आणि भरपूर लोकांनी टिक केलेलं होतं ऑप्शन सीवर. ऑप्शन सीवर टिक करण्याचा अर्थच नव्हता, कारण की मुक्त पतन जी फ्री फॉलची कन्सेप्ट होती, जी मी लेक्चर नंबर 3मध्ये एक्सप्लेन केलेली होती, त्याच्यामध्ये मी क्लिअर बोललेलो होतो की जेव्हा माझ्या हातात एखादी वस्तू आहे आणि वस्तू मी सोडल्यानंतर त्या वस्तूवर जर फक्त आणि फक्त गुरुत्वीय बल लागत असेल तर ते फ्री फॉलचं एक्झाम्पल आहे. तर याचा आन्सर होतं ए, फक्त गुरुत्वीय बल. ज्यावेळेस बॉल माझा खाली येत होता तेव्हा त्याच्यावर गुरुत्वीय बलसुद्धा लागत होतं, प्लावक बलसुद्धा लागत होतं आणि घर्षण बलसुद्धा लागत होतं. तर त्या कारणामुळे ती जी कंडिशन बनत होती ती फ्री फॉलची कंडिशन नव्हती. जेव्हा एखाद्या वस्तूवर फक्त आणि फक्त गुरुत्वीय बल लागतं तेव्हा ती कंडिशन राहते फ्री फॉलची. ओके, तर हा प्रश्न लक्षात राहू द्या. फ्री फॉल नेहमी फ्री फॉलमध्ये फक्त आणि फक्त गुरुत्वीय बल लागत असतं. नंतर 13वा जो प्रश्न होता, जीचे मूल्य ध्रुवावर किती आहे? जीचे मूल्य ध्रुवावर किती आहे? तर ही एक म्हणजे आपल्याला एक तक्ता दिलेला होता, त्याच्यामध्ये जीचे मूल्य तक्ता नव्हता, आपल्याला एक एक्सप्लेनेशन मी सांगितलं होतं की ध्रुवावर किती आहे, तर 9.832 आहे. पुन्हा एकदा जो 14वा प्रश्न होता, हा सुद्धा भरपूर एक्झाममध्ये विचारले जातात. मानवनिर्मित फुग्याने गाठलेली सर्वाधिक उंची, त्याचा आन्सर आहे 36.6 किलोमीटर. अंतराळयानाची कक्षेत जीचे मूल्य किती असते? तर ते जीचे मूल्य आहे 8.7 न्यूटन पर मीटर स्क्वेअर, न्यूटन पर मीटर स्क्वेअर. हा सुद्धा एक तक्ता दिलेला होता, ज्या तक्त्यामधल्या भरपूर व्हॅल्यूज आपण या क्वेश्चन पेपरमध्ये घेतलेल्या होत्या. तर जीचे मूल्य विषुववृत्तावर किती आहे, हा सुद्धा आपल्याला एक प्रश्न दिलेला होता आणि जीचे जे मूल्य आहे त्याचे 4 ऑप्शन पाहून घ्या. तर जीचे जे मूल्य आहे ते 9.78 होते. ओके, नंतर पाहून घेऊया खालील विधाने लक्षात घ्या, चुकीचे विधाने निवडा. वजनचे SI एकक हे न्यूटन आहे. आता आपल्याला रॉंग स्टेटमेंट जे आहे ते निवडायचं होतं. वजन ही एक सदिश राशी आहे. वजन हे नेहमी पृथ्वीच्या केंद्राकडे आकर्षित होत असते. वजन स्थानानुसार बदलत नाही. तर हा जो प्रश्न होता तो भरपूर लोकांनीही चुकवलेला आहे. ओके, जे टॉपर होते त्यांनी सुद्धा हा प्रश्न चुकवलेला होता. तर वजनबद्दल मी बोललो होतो की वेटचं युनिट वजन जे आहे ते सुद्धा एक फोर्सच आहे, एक प्रकारचा फोर्सच आहे. W=m×g आपण बोललो होतो. तर याचं जे युनिट आहे, बलचं जे युनिट असेल तेच वजनचं युनिट असतं. ते SI युनिट आहे बलचं न्यूटन, तर वजनचं सुद्धा SI युनिट हे न्यूटन आहे. तर हे स्टेटमेंट बरोबर होते. भरपूर लोकांनी या स्टेटमेंटला टिक केलेलं होतं. नंतर फोर्स जी आहे ती एक सदिश राशी आहे. अशा राशी ज्यांना डिफाईन करण्यासाठी दिशेची गरज असते तर त्यांना सदिश राशी म्हणतात. आता फोर्स झाला तर आपण नेहमी फोर्स बोलतो तेव्हा फोर्स कोणत्या डायरेक्शनने लागत आहे हे आपण एक्सप्लेन करत असतो. जेव्हा मास बोलतो, मास प्रत्येक ठिकाणी सारखंच असतं, ठीक आहे, पण जी फोर्स आहे ते प्रत्येक ठिकाणी बदलत असतं. तर वजन ही एक सदिश राशी आहे, हे स्टेटमेंटसुद्धा राईट होते. वजन हे पृथ्वीच्या केंद्राकडे आकर्षित होत असते, एकदम सिंपल होतं, ते सुद्धा राईट आहे. कारण की पृथ्वीमध्ये जे त्वरण आहे ते आपल्याला काय करतं, वजनला होळत असतं. तर वजन हे नेहमीच्या पृथ्वीच्या केंद्राकडे आकर्षित होत असते, हे सुद्धा राईट आहे. वजन स्थानानुसार बदलत नाही, तर हे स्टेटमेंट रॉंग आहे. ज्यावेळेस आपण जीची जी व्हॅल्यू आहे, जीची जी किंमत आहे ती माहिती आहे की स्थानानुसार बदलत असते. विषुववृत्तावर वेगळी असते, ध्रुवावर वेगळी असते, त्याच्यानंतर तुम्ही खोलीवर गेली तर वेगळी असते, हाईटवर गेली तर वेगळी असते. जर जीची व्हॅल्यू बदलत आहे तर याचा अर्थ असा असतो की वजनसुद्धा तुमचं बदलत असतं. तर वजन हे स्थानानुसार बदलत नाही, हे स्टेटमेंट जे आहे ते रॉंग आहे आणि आपला आन्सर होतं ऑप्शन डी. नंतर चंद्रावरील त्वरण हे पृथ्वीच्या त्वरणाच्या किती पट आहे, हा प्रश्नसुद्धा वारंवार विचारला जातो. तर कॅल्क्युलेशन आपल्या बुकमध्ये दिलेलं आहे, त्याचा आन्सर आहे 1/6. ओके, चंद्रावरलं जे त्वरण आहे, पृथ्वीचं जे त्वरण आहे त्याच्या 1/6 आहे. जर पृथ्वीवर एखादा व्यक्ती 60 न्यूटन जर त्याचं वेट असेल,
तर चंद्रावर ते 10 न्यूटन येतं. ओके. त्याच्यामुळे पृथ्वीवर जर एखादा व्यक्ती 1 मीटरची उडी मारत असेल तर तीच उडी चंद्रावर ती 6 मीटरची होऊन जाते. ओके. तर हा डिफरन्स जो आहे तो चंद्राच्या गुरुत्वीय त्वरणामुळे येतो. त्याचं ग्रॅव्हिटेशनल जे पूल आहे ते कमी आहे. ओके. नंतर खालील विधाने लक्षात घ्या, चुकीचे विधान निवडा. हा प्रश्न भरपूर लोकांना कन्फ्युजिंग होता, कारण की हाफ जे पर्सेंटेज लोक होते त्यांनी हा चुकवलेला होता, परंतु भरपूर लोकांनी हा राईट केलेला होता. तर हा जो आहे, मी ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी जेव्हा हा टॉपिक शिकवला होता तेव्हा याच्यामध्ये हा इन्क्लूड होता. तर अनंत अंतरावर गतिज ऊर्जा शून्य असते. जेव्हा मी पृथ्वीपासून इन्फायनाईट डिस्टन्सवर अनंत अंतरावर जातो, इथे सगळ्या एनर्जी ह्या झिरो होऊन जातात. तर अनंत अंतरावर गतिज ऊर्जा शून्य असते हे स्टेटमेंट राईट होतं. अनंत अंतरावर स्थितीज ऊर्जा शून्य असते ते सुद्धा स्टेटमेंट राईट होतं. अनंत अंतरावर एकूण ऊर्जा शून्य नसते, तर हे जे स्टेटमेंट होतं ते रॉंग होतं. कारण की मी बोललो होतो की अनंत अंतरावर सगळ्या एनर्जी ह्या झिरो होतात. तुमची गतिज ऊर्जा झिरो होऊन जाते, तुमची स्थितीज ऊर्जा झिरो होऊन जाते, तसंच तुमची एकूण ऊर्जासुद्धा शून्य होऊन जाते. तर आन्सर होतं याचं सी. जास्त कन्फ्युजिंग प्रश्न नव्हता, फक्त ज्यांनी लेक्चर 3 पाहिलं नाही त्यांच्यासाठी थोडासा अवघड होता. अनंत अंतरावर मी क्लिअर केलेलं होतं. वस्तूला गुरुत्वाकर्षण बलापासून मुक्त होण्यासाठी किती अंतर जावे लागेल? या प्रश्नाचं उत्तर भरपूर विद्यार्थ्यांनी पृथ्वीच्या त्रिज्ये इतक्या अंतरावर असा दिलेला होता. बट आता मी तुम्हाला एक कन्सेप्ट सांगतो की मी प्रश्न काय विचारलेला आहे. वस्तूला गुरुत्वाकर्षण बलापासून, एखादी वस्तू आहे तिच्यावर गुरुत्वाकर्षण बल हे शून्य व्हायला पाहिजे, तर पृथ्वीच्या त्रिज्या इतक्या अंतरावर शून्य होईल का? म्हणजे टोटल, ते फक्त पृथ्वीचं गुरुत्वाकर्षण बलबद्दल नाही बोलते, पूर्ण ब्रह्मांडात गुरुत्वाकर्षण बल हे पसरलेलं आहे. तर पृथ्वीच्या त्रिज्या इतक्या अंतरावर गेलं तर वस्तू ती गुरुत्वाकर्षण बलपासून मुक्त होईल का? तर अजिबात नाही. हे आन्सर चुकीचं होतं. पृथ्वीच्या अंतर्भागात होईल का? तर हे सुद्धा रॉंग होतं. नंतर शून्य अंतरावर आता शून्य अंतर राहतच नाही. ठीक आहे. तर हे सुद्धा रॉंग होतं. तर अनंत अंतरावर मी बोललो होतं की एखादी हा टॉपिक कधी शिकवला होता? जेव्हा मी एस्कॅप वेलॉसिटी किंवा मुक्तिवेगच्या बद्दल बोलत होतो तेव्हा हा टॉपिक शिकवला होता की पृथ्वीचं गुरुत्वाकर्षण, पृथ्वीचं ग्रॅव्हिटी आहे तिच्यापासून बाहेर निघण्यासाठी त्याने कोणती वेलॉसिटी वापरली? एस्कॅप वेलॉसिटी वापरली. परंतु पूर्ण जे ब्रह्मांडाचं गुरुत्वाकर्षण बल आहे ते पूर्ण करण्यासाठी त्याला कुठं जावं लागेल? इन्फिनिटीला जावं लागेल, अनंत अंतरावर जावं लागेल. आणि अनंत अंतरावर गेल्यानंतरच ती वस्तू ही स्थिर होणार आहे. तर याचा आन्सर होतं ए. ओके. नंतर पाहूया मुक्तपतनबद्दल. मुक्तपतन फ्री फॉलमध्ये आरंभिक वेग किती असतो? सिम्पल होतं. सर्वांनी दिलं होतं ऑप्शन नंबर सी. बट ऑप्शन नंबर सी जे आहे ते ऑप्शन उत्तर नाही. कारण की आता मी जेव्हा एका हाईटवर होतो आणि मी हाईटवरून माझ्या हातातून एक टरबूज सोडत होतो किंवा माझं जे डस्टर होतं ते खाली येत होतं, तेव्हा आरंभिक वेग, तेव्हा जो स्टार्टिंगला स्पीड होता माझा तो सर्वात कमी होता, 0 होता. तेव्हा माझ्या हातात होता. ओके. आणि हातातून सोडल्यानंतर हळूहळू त्याचा स्पीड हा वाढत गेला आणि जेव्हा टच करत होता त्याच्यात सर्वाधिक स्पीड होता. तर याचा आन्सर होतं स्टार्टिंगला मुक्तपतनमध्ये, फ्री फॉलमध्ये आरंभिक वेग हा नेहमी 0 असतो. ओके. वैश्विक गुरुत्वाकर्षण स्थिरांक जीची किंमत सर्वात आधी कोणी शोधून काढली? तर न्यूटनने शोधली नव्हती, आईन्स्टाईनने शोधली नव्हती. एक वेगळा सायंटिस्ट होता, त्याचं नाव होतं कॅव्हेंडिश. एका बॉक्समध्ये मी लेक्चर नंबर 1 दिलेलं आहे, लेक्चर नंबर 2 सॉरी. तर कॅव्हेंडिश होते ज्यांनी हा जीची व्हॅल्यू शोधून काढली होती. नंतर 23वा प्रश्न जो होता, वैश्विक गुरुत्वाकर्षण स्थिरांक जीची किंमत कोणत्या माध्यमात बदलत असते? तर मी एक गोष्ट बोललो होतो की जी इज अ युनिव्हर्सल कॉन्स्टंट, त्याची कुठेही किंमत बदलत नाही. तो गुरुग्रहावर असेल, तो शुक्रावर असेल, तो चंद्रावर असेल, या पृथ्वीवर असेल, या सूर्यावर असेल, तर जीची व्हॅल्यू जी आहे तो स्थिरांक आहे आणि स्थिरांकांची किंमत ही बदलत नसते. तर प्लाझ्मामध्ये अजिबात नाही, हवामध्ये अजिबात नाही, पाणीमध्ये नाही, कारण की तो स्थिरांक आहे. तर याचा आन्सर होतं यापैकी नाही. पृथ्वीच्या मध्यात जीचे मूल्य किती असेल? आता याचे जे ऑप्शन आहेत ते पाहून घेऊया. 9.8, 0.225. सर्वांनी हे जे जीचं मूल्य होतं ते सर्वांनी राईट दिलेलं आहे, मला एक्सप्लेन करण्याची गरज नाही. जी इज इक्वल टू GM
अपॉन आर स्क्वेअर. ओके, तर जीचे मूल्य जे होते ह्या फॉर्म्युल्यानुसार नाही, हा फॉर्म्युला येणार नाही. जर जीचे मध्यामध्ये जे मूल्य असते ते 0 असते, 0 होऊन जाते. जीचे मूल्य विषुववृत्तावर कमी असून ध्रुवावर जास्त आहे याचे कारण. तर असं कोणतं कारण होतं की ज्याच्यामुळे जीचे मूल्य हे ध्रुवावर जास्त असते आणि विषुववृत्तावर कमी असते? तर मी जेव्हा जीचं व्हेरिएशन शिकवत होतो त्यावेळेस मी सांगितलं होतं की पृथ्वीचा जो शेप आहे तो त्याच्या रोटेशनमुळे, तो पृथ्वी स्वतःभोवतीही फिरत असते, त्याच्यामुळे काय होतं, त्याचे जे विषुववृत्तावर त्या पृथ्वीचा जो आकार आहे तो वाढून जातो आणि ध्रुवावर पृथ्वी जी असते ती चपटी होऊन जाते. त्याच्यामुळे काय होतं, रेडियसमध्ये फरक पडतो आणि रेडियसमध्ये फरक पडल्यामुळे पृथ्वीचा आकार जो आहे त्याच्या इफेक्टमुळे विषुववृत्तावर जीचे मूल्य हे कमी असते आणि ध्रुवावर जास्त असते. मी एक्सप्लेन केलेलं आहे, लेक्चर नंबर 2 मध्ये मी एक्सप्लेन केलेलं आहे. जेव्हा सफरचंद झाडावरून खाली पडते तेव्हा त्याच्या बाबतीत कोणते विधान सत्य आहे? तर जेव्हा सफरचंद जे होते ते खाली पडल्यानंतर त्याच्या बाबतीत कोणते एक्झाम्पल हे, कोणते विधान हे सत्य आहे? तर फक्त पृथ्वी सफरचंदाला आकर्षित करत असते. तर आपलं जे चॅप्टर होतं त्याचा बेसिक जो होता तो म्हणजे ग्रॅव्हिटेशन, की कशा पद्धतीने दोन वस्तू एकमेकांना आकर्षित करत असतात. तर फक्त पृथ्वी सफरचंदाला आकर्षित करत असते का? तर नाही. तर दोन्ही ज्या वस्तू आहेत त्या एकमेकांना आकर्षित करत असतात. फक्त सफरचंद पृथ्वीला आकर्षित करत असते का? नाही. पृथ्वी आणि सफरचंद दोन्ही एकमेकांना आकर्षित करत असतात. तर हे आन्सर राईट होतं. ठीक आहे. वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत हा कोणत्या दोन वस्तूंच्या गुरुत्वाकर्षणबद्दल माहिती देतो? तर वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा जो सिद्धांत होता तो कोणत्या दोन वस्तूंच्या गुरुत्वाकर्षणाबद्दल माहिती देत होता? तर कोणत्याही दोन वस्तू ज्यांना वस्तुमान आहे यांच्याबद्दल तो माहिती देत होता. हा न्यूटनचा लॉ होता आणि न्यूटनच्या लॉमध्ये त्याने सांगितलं होतं की जो फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे, तो कोणत्याही दोन वस्तूंमध्ये लागतो ज्यांना M1 आणि M2 मास आहे आणि जे एकमेकांना सेपरेट करतात, एकमेकांपासून अलग ठेवले जातात आणि त्या दोघांमधलं अंतर जे असतं ते R घेतलं जातं. तर GMM काय होता तो फॉर्म्युला? GM1 M2 अपॉन R स्क्वेअर. R स्क्वेअर हा त्यांनी फॉर्म्युला दिलेला होता. न्यूटनचा जो लॉ आहे त्याच्यामध्ये हा जो G होता तो वैश्विक स्थिरांक होता ज्याची व्हॅल्यू होती 6.67 इंटू 10⁻11. पुढचा जो प्रश्न आहे, अभिकेंद्री बल कोणत्या प्रकारच्या गतीसाठी कारणीभूत असते? तर अभिकेंद्री बलबद्दल मी तुम्हाला, एका हातात माझ्या एक दोरा होता आणि दोऱ्याच्या एका साईडला मी काय होता, एक दगड बांधलेला होता आणि अभिकेंद्री बल म्हणजे सेंट्रिपिटल फोर्स त्या जो दोरा आहे त्याला अशी वर्तुळाकार गती देत होता. तर हे सुद्धा मी लेक्चर नंबर 1 मध्ये शिकवलेलं आहे. तर त्याचा आन्सर आहे वर्तुळाकार गती. ओके. केपलरच्या तिसऱ्या नियमानुसार, केपलरचा जो तिसरा नियम आहे, केपलरचे आपण 3 नियम पाहिले आणि तिघी नियमांवर MCQ घेतले. याच्यामध्ये रस्ता सांगत होता पहिल्या नियमामध्ये. दुसऱ्या नियमामध्ये काय सांगत होता? तर दुसऱ्या नियमामध्ये ते ज्या पद्धतीने तो एरिया स्वाईप करत होता त्याबद्दल तो सांगत होता. आणि तिसरा जो नियम आहे त्याचं जे डेरिव्हेटिव्ह आहे T² इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द R³ हा त्यांनी केपलरच्या तिसऱ्या नियमानुसार सांगितला होता. मी केपलरचे नियम फर्स्ट लेक्चरमध्ये एक्सप्लेन केलेले आहेत चांगल्या पद्धतीने. आणि जो लास्ट प्रश्न आहे, जीचे एकक काय आहे? तर हा सुद्धा एक बेसिक प्रश्न आहे जो भरपूर वेळेस आपल्याला तांत्रिक एक्झाममध्ये विचारला जातात. तर जे जी आहे त्याचं एकक आहे न्यूटन पर मीटर स्क्वेअर पर kg². याचं आन्सर मी तुम्हाला, हा जो जी आहे ते मी लेक्चर नंबर 2 मध्ये तुम्हाला कॅल्क्युलेट करून दाखवलं होतं की जीची व्हॅल्यू कशा पद्धतीने येते. तर अशा पद्धतीचे जे प्रश्न होते ते आपले ग्रॅव्हिटेशनल चॅप्टरवर विचारले गेलेले होते आणि 30 प्रश्न आपण घेतलेले आहेत. ओके. आणि जे विद्यार्थी सांगत होते की सर MCQ सिरीज घ्या, MCQ घ्या, तर त्या विद्यार्थ्यांनीच MCQची जी टेस्ट सिरीज होती आपली ती जॉईन, म्हणजे मी काही फ्रीली अवेलेबल होती म्हणून जॉईन केली नसेल किंवा फ्रीली अवेलेबल होती म्हणून अटेम्प्ट केली नसेल. आणि भरपूर विद्यार्थी होते ज्यांना माझा 34, 32 आणि 30 असे आपले 3 टॉपर आलेले होते. त्यांनी चांगल्या पद्धतीने भरपूर गोष्टी कव्हर केलेल्या आहेत आणि लेक्चर पूर्ण पाहिलेले आहेत, त्याचा फायदा झालेला आहे. आणि जे डायरेक्ट MCQवर गेले त्यांना 8, 10, 12 असे मार्क्स पडले. तर कृपया करून असं करू नका, पूर्ण लेक्चर पाहत जा.
पूर्ण लेक्चर पाहत जात जा आणि लेक्चर पाहिल्यानंतरच MCQवर जात जा. ही जी प्रॅक्टिस आहे की डायरेक्ट MCQ सॉल्व करणं, ती प्रॅक्टिस इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्रमध्ये कामात पडते. पण सायन्समध्ये ती कन्सेप्च्युअल असते, कारण की सायन्समध्ये चारही ऑप्शन सारखे दिसत असतात. तर असं करू नका. आता पुढचं चॅप्टर जे आहे ते आपण नंतर घेऊया. माझं आता पहिले जे DVAT 772ची रिक्विपमेंट आहे त्याचे 2 चॅप्टर येतील. त्याच्यानंतर तुमचं जर हे जे लेक्चर आहे, या लेक्चरला जर 500+ आपले व्ह्यूज आले, जे MCQचं लेक्चर आहे त्याला 500+ व्ह्यूज झाले, तर आपण चॅप्टर नंबर 2 घेऊया. कारण की काय होतं, तुम्ही पहिल्या लेक्चरला 900 व्ह्यूज दिले, दुसऱ्या लेक्चरला 300 व्ह्यूज दिले आणि तिसऱ्या लेक्चरपर्यंत तर फक्त 150 मुलं पोहोचले. ठीक आहे. तर ही गोष्ट जी आहे, एक काय होतं आहे माहिती का, तुम्ही चांगल्या पद्धतीने रिस्पॉन्स देत होते, परंतु लेक्चर शेवटपर्यंत कोणी पोहोचत नाही आहे. लेक्चर घेण्याचं कारणच एक आहे की तुम्हाला चांगल्या पद्धतीने जो तांत्रिकचा पेपर आहे तो जायला पाहिजे. आणि हे 34-32 हे मला सॅटिस्फाईड मार्क नाही आहेत, कारण की मी एकही प्रश्न तुमचा पुस्तकामधून बाहेर घेतलेला नव्हता, तरीसुद्धा एवढे कमी मार्क पडले आहेत. हे तर 34-32-30 तर हे टॉपरवाले आहेत. बाकीचे जे आहेत ते अत्यंत कमी आहेत आणि तो एक निराशाजनक आपला परफॉर्मन्स आहे. ओके. तर पुढचं चॅप्टर घेण्याआधी या लेक्चरला 500 व्ह्यूज करा, म्हणजे आपण पुढचे चॅप्टर अपलोड करू. तोपर्यंत आता DVAT 772ची मी रिक्विपमेंटचे जे उरलेले लेक्चर आहेत ते कंप्लीट करेल. ज्याला 500 व्ह्यूज आले तर मी पुढचं जे चॅप्टर आहे ते घेऊन येईल. तोपर्यंत धन्यवाद.